कारखान्याच्या प्रमिसेसमध्ये भव्य दिव्य असं स्मारक उभं करायचंय आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा खूप आहे की हे स्मारक म्हणजे चालतं बोलतं नेतृत्व आणि चालते बोलतं ऊर्जा आपल्याला मिळाली पाहिजे, आपल्या परिसराला मिळाली पाहिजे. माझ्या परिसराचा, माझा तालुकाचा आणि वैयक्तिक माझा तसवड करून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात काम करताना नियतीचा खेळ आहे, नियतीच्या खेळाप्रमाणे या गोष्टी घडतात. पण आपण काम करत असताना त्यांच्या विचारावर काम केलं पाहिजे अशा पद्धतीनं, आणि त्यांची आठवण कधीच आपल्या आयुष्यातून जाणार नाही. आणि ती आठवण आपल्याला पूर्ण आज प्रत्यक्ष दादाला तर आपण आणू शकत नाही. प्रत्यक्ष दादांचे विचार आपल्याकडे येऊ शकतात, दादांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे, दादाची आठवण राहील. पण प्रत्यक्ष आपल्याला आपल्या या भूमीत, या माझ्या कारखान्यावर आलो की मला दादांचं नाव माझ्या डोक्यात येणार नाही असं कधी होत नाही. त्याच्या अगोदरची गोष्ट तरी वेगळी असायची, पण आजच्या काळात ती कारखाना सुप्रमाशेस उभा केला. या प्रमाशेसमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दादांची आठवण येणारच. त्या अनुषंगानं आपण आपल्याला आशीर्वाद सदैव यांचा आहे या दृष्टिकोनातून काम करताना आपण एक भव्य दिव्य असं स्मारक या कारखाना परिसरामध्ये उभा करायचा हा निर्णय आम्ही सर्वांनी कारखान्याचे विश्वस्त, माझ्या कारखान्याचे सर्व एचओडी, कारखान्याचे काही प्रोमोटर्स, माझे प्रमुख कार्यकर्ते यांच्या संयुक्तिकरित्या मी 9 वाजल्यापासून त्यांच्या बैठका घेतोय. आणि बैठका घेऊन आज आमचा असा अंतिम निर्णय झाला की आम्हाला स्मारक इथं उभं करायचंय. ती आम्हाला या कारखान्याच्या प्रमिसेसमध्ये भव्य दिव्य असं स्मारक उभं करायचंय आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा खूप आहे की हे स्मारक म्हणजे चालतं बोलतं नेतृत्व आणि चालते बोलतं ऊर्जा आपल्याला मिळाली पाहिजे, आपल्या परिसराला मिळाली पाहिजे. माझ्या परिसराचा, माझा तालुकाचा आणि वैयक्तिक माझा तर सोडा, पण माझ्या तालुक्याचा, माझ्या परिसराचा, माझ्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न ज्या दादानी पाहिलं त्यांचं स्मारक आपल्या समोर असतं म्हणजे सदैव दादा आपल्या सोबत आहेत असं आम्हाला सर्वांना वाटेल. त्याच्यात काही जणांनी वेगळ्या वेगळ्या सूचना केल्या की आपल्याला स्मारक कसा असावा, काय असावं, तर त्याच्यावर एक आम्ही कमिटी स्थापन करायचा निर्णय घेतला. आणि एक कमिटी आम्ही आज त्याच्यावर कमिटी पण सर्वांच्या विचारातून कमिटी स्थापन केली. 21 लोकांची नावं या कमिटीत आलेली आहेत. त्याच्यात प्रमुख नावं किंवा सर्व 21 वाचून दाखवायचे म्हणलं तर काही अडचण नाही. इच्छेनं ज्यांनी इच्छा आहे की इतर राहायची अशी 21 लोकांची कमिटी केली. या कमिटीमध्ये प्रमुख आता आमच्याकडं आमच्या शेजारी माझ्या बसलेले ही सर्वजण लोक पण आहे, सर्वजण आहेतच, पण आणखी बाकी सर्वजण आहेत की ज्यांनी मनातून प्रेरणेतून आपल्याला काम करायचंय. याच्यासाठी असं एक शेड्यूल ठेवून आपल्याला काम करायचंय आणि ते नियोजन करण्यासाठी कमिटी स्थापन केली. त्या कमिटीमध्ये सर्वजण रविवारी येणाऱ्या एक मिटिंग घेऊन पुढची दिशा ठरवते. आम्ही 1, 2, 3 आता प्राथमिक दृष्ट्या सजेशन केलेत आमच्या जागा. या जागेमध्ये ही कमिटी आणि आम्हाला एक आर्किटेक्चर हेड अपॉइंटमेंट करायचा आहे आणि जवळपास माझं बोलणंही झालेलं आहे. पण या कमिटीच्या थ्रू करत असताना मी रविवारी त्यांची बैठक घेणार आहे पुण्यात. पण लवकरात लवकर या कमिटीचं त्यांची बैठक घालून देऊन त्यांना इथे कारखान्यावर पाठवून ही कमिटी त्यांच्याशी चर्चा करेल आणि या सर्व गोष्टीचा सर्वस्वी निर्णय काय घ्यायचा ते कमिटी ठरवेल. मी फक्त मी बरोबर असेल आणि त्याचं काय मी त्यांच्या बरोबर हे काम करण्यासाठी असेल, एक सदस्य म्हणून राहील. पण कमिटीचा जो निर्णय असेल अंतिम, या कमिटीला सर्वांनी अंतिम रूप देऊन यांना सर्वांना अधिकार दिलेत. त्या अधिकारानुसार आम्हाला इथे स्मारक उभं करायचं असं सर्वांची इच्छा आहे. आणि स्मारक म्हणजे इथून मागचं कुठंच नसेल अशा पद्धतीनं आम्हाला बीड जिल्ह्यात कधी नसेल असं स्मारक आम्हाला उभं करायचं असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याच्यानुसार आम्ही हे करायचा प्रयत्न करू. हे स्वप्न आज आमचं